डोंबिवलीमध्ये डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक करण्यात आली। रमेश म्हात्रेंसह इतर 3 आरोपींना सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये महिला डॉक्टर परिचारकांना मारहाण करण्यात आली होती। शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक म्हात्रेंकडून महिला डॉक्टरांना बुक्क्यांनी मारहाण करण्यात आलेली होती। नगरसेवकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो काल गुन्हा दाखल झालेला होता 195/2026 त्या सदर गुन्ह्यामध्ये कालच आपण 3 आरोपींना अटक केली गेली होती। आता त्यामध्ये त्या सदर आरोपींना कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना 2 दिवसाची PCR त्या ठिकाणी दिलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 4 रमेश म्हात्रे या सुद्धा सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील कार्यवाही प्रक्रिया सुरू आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत आहेत। निकेश, पोलिसांनी कारवाई केलेली आहे, अटक केलेली आहे, आता प्रश्न आहे पक्ष म्हणून एकनाथ शिंदे काय कारवाई करतात, काय कारवाई करण्याची शक्यता आहे? नक्कीच विक्रांत, आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली त्यानंतर रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली। मात्र या अटकेनंतर एक नवीन ट्विस्ट जो आहे तो समोर आलेला आहे। रमेश म्हात्रे यांची अचानक प्रकृती अस्थिर झाली आणि त्यानंतर त्यांना आता ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात ICU मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांना तिथे ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि संबंधित डॉक्टरांचे वैद्यकीय अहवाल आणि परवानगी मिळाल्यानंतरच पुढील कायदेशीर जी काही प्रक्रिया जी आहे ती होणार असल्याचं पोलिसांनी जरी ते स्पष्ट केलेलं आहे। याच प्रकरणामध्ये आपण जर काल पाहिलं तर रोहित पवार असतील किंवा आदित्य ठाकरे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन भेट दिली आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती आणि या मागणीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी जो आहे शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक केलेली आहे। आणि आता रमेश म्हात्रे यांच्यावरती ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात जे आहे ते उपचार सुरू आहेत। राजकीय वातावरण जे आहे ते या घटनेनंतर तापलेलं आहे। मात्र शिंदेच्या शिवसेनेकडनं नेमकी अधिकृत नेमकी कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी या मारहाणीचं समर्थन केलं नसलं तरी जी काही घटना घडली त्यावरती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे। मात्र अद्यापही शिवसेनेकडनं कोणत्याही प्रकारची कारवाई जी आहे ती केलेली पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे आता म्हात्रे यांना सिव्हिल रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांना आता पुढील कारवाई जी आहे ती पोलिसांना करावी लागणार आहे। जर त्यांची प्रकृती जी आहे ती अस्थिर झाली तर त्यांना ठाण्यालयात हजर करण्यात येईल आणि त्यानंतर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं गरजेचं असणार। पण त्याहून पलीकडे शिंदेच्या शिवसेनेकडनं नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अगदी खरं आहे निकेश, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे न्यायव्यवस्थेचं काम करेल। मात्र आपल्या पक्षाचा एक पदाधिकारी आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला नगरसेवक म्हणून एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या वतीने काय कारवाई करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि मुळात ही कारवाई कधी करतात हे याची सुद्धा महाराष्ट्र वाट बघतोय। धन्यवाद निकेश, दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।